पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। धर्मादाय आयुक्तालयासमोर हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी हे आंदोलन होत आहे आणि याच आंदोलनाचे दृश्य आपण पाहतोय। पुण्यामधून धर्मादाय आयुक्तालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आंदोलन पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात ताजे तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, दृश्य आपण पाहतोय, या आंदोलकांची बरेच आक्रमक झालेले आहेत। काय म्हणणं आहे आता या आंदोलकांचं? पुण्यातल्या धर्मादाय आयुक्तालयाच्या समोर काँग्रेसचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। प्रकरण आहे ते जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या संदर्भातलं। आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, काय नेमकी भूमिका आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकीकडे जमीन व्यवहार रद्द झाल्याचं गोखलेंकडून सांगितलं गेलं, तरी तुमचं आंदोलन सुरू आहे, तर काय भीती वाटते तुम्हाला? गोखलेंनी काल मुरलीधर मोहोळांना जो काही मेल केलाय त्याच्यावरून गोखलेंनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केलंय की हा जो कट रचला गेला किंवा या जागेची खरेदी विक्री जे काय ठरलं किंवा या सगळ्यामध्ये जी काही शासकीय मदत मिळाली ती मुरलीधर मोहोळांनीच मिळाली। त्यामुळे मुरलीधर मोहोळ हेच सूत्रधार आहेत, कारण की त्या ठिकाणी जर मुरलीधर मोहोळांचा या प्रकाराशी संबंध नाही तर त्या ठिकाणी त्यांनी मुरलीधर मोहोळांना काही मेल करायची काही गरज नव्हती। त्यांनी मेल करायचा होता महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना, त्यांनी मेल करायचा होता महाराष्ट्राच्या नोंदणी निरीक्षकांना, त्यांनी मेल करायचा होता महापालिकेच्या आयुक्तांना की हा करार रद्द झाला त्यामुळे सगळ्या परवानग्या रद्द करा। पण त्यांनी मुरलीधर मोहोळांना केला, याचा अर्थ मुरलीधर मोहोळ याच्यातले मेन कल्प्रिट आहेत। याच मुरलीधर मोहोळांमुळे या ठिकाणी ज्या सर्वसामान्यांना लोन मिळण्यासाठी 2-3 महिने लागतात ते लोन अवघ्या 24 तासात त्या ठिकाणी त्यांचं सहकार मंत्रालयाचे दबाव, सहकार राज्यमंत्री म्हणून ते आज भारताचे नका मंत्री म्हणून वावरतात, त्यांनीच दबाव टाकला म्हणून त्या ठिकाणी ते कर्ज 1 दिवसात मान्य झालं। त्यांनी दबाव टाकला म्हणून फक्त 60 खतावर त्या ठिकाणी यांची नका जे काय प्लॅन सँक्शन झाला आणि त्याच्यात म्हणजे महापालिकेला फसवण्याचं काम झालंय। जर गोखलेंच्या नावाने प्लॅन सँक्शन झाला असता तर 1 FSI कमी मिळाला असता। राज्याचा कायदा असा आहे की जर तुम्ही ट्रस्टच्या नावाने जमिनी नका त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली किंवा त्या ठिकाणी परवानगी मागितली तर 1 FSI जास्त मिळतो। याचाच अर्थ कुठेतरी महापालिकेला फसवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय, काम गोखलेंचं, पण परवानगी मात्र त्या ठिकाणी ट्रस्टच्या नावाने। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ हे दोषी आहेत। मुरलीधर मोहोळांचा राजीनामा जर या ठिकाणी ज्या जैन समाजाने प्रामाणिकपणे नरेंद्र मोदी अमित शहांना मागच्या 10-15 वर्षात मदत केली असेल आणि त्या जैन समाजाला आज रस्त्यावर आणण्याचं काम ज्या मुरलीधर मोहोळांनी केलं असेल तर याच्यामध्ये 2 लोक दोषी आहेत, मुरलीधर मोहोळ दोषी आहेत किंवा देवेंद्र फडणवीस दोषी आहेत, कारण त्यांच्याच मामे भावानी या ठिकाणी धर्मादाय आयुक्त म्हणून परवानगी दिली। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेण्यात द्यावा। कसा एकूण हा सगळा गैरप्रकार आहे असं तुम्हाला वाटतं आणि दोषी कोण कोण असतील त्याच्यावरती काय कारवाईची तुम्ही काँग्रेस म्हणून मागणी करा? लोकांना कळालंय ना, खाऊंगा ना खाणे दूंगा। मुरलीधर मोहोळ पुणे शहराचा भस्मासूर आहे, भूकच भागत नाही। आता मंदिरं सुद्धा गिळायला लागलेली आहेत। म्हणून माझी विनंती आहे की जे जनता दरबार ठेवतात ना त्यात तुमच्या प्रॉपर्टींचे विषय घेऊन जाऊ नका। मोहोळांचं लक्ष जर त्या प्रॉपर्टीवर गेलं तर ते सुद्धा ते गिळतील आणि ह्याच्यात एकटे मोहोळ नाही, देवेंद्र फडणवीस पार्टनर आहेत। जर पार्टनर नसते तर मग चॅरिटी कमिशनरनी एवढ्या लवकर परवानगी दिली कशी असती? म्हणून मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस या पुणे शहराचे तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता पण तुम्ही मंदिरं गिळता, तुम्ही हिंदू समाजाचे प्रतारणा केलेली आहे, गद्दार आहात आणि खाऊंगा ना हा भूकच मिटत नाही। आणि त्याचबरोबर गुन्हेगार पाळलेले आहेत, जमिनीवर गुन्हेगारांची दहशत करायची, पोलिसांना हातबल करायचं, पोलिसांच्या यासाठी गृहमंत्री मुख्यमंत्री आणि या मोहोळांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी। काही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यातून काही गुन्हे दाखल होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? केलंच पाहिजे। त्यांनी फसवणूक केली, एक तर पब्लिक ट्रस्ट असताना विकता येत नाही तरीही तुम्ही परवानगी घेतली। तुम्ही बिल्डिंग पास गोखलेच्या नावाने न घेता 1 FSI जास्त घेतला आणि तो पण कन्सेशन मध्ये चॅरिटी असल्यामुळं, म्हणजे परत करदात्याचे पैसे लुटले। किती जागी मोहोळांनी गुन्हेगारी पद्धतीने ह्या प्लॅन आणि जमीन हडप करायचं काम केलं। एक मंदिर घाण ठेवण्याचं पाप जे मोहोळांनी केलं त्याला 7 फडणवीसांना दिली, हे महाराष्ट्र राज्य तुम्हाला माफ करणार नाही। माझी सर्वांना सांगणे, आज जैन मंदिराचा विषय, उद्या आळंदी देवस्थान जाईल, पंढरपूर देवस्थान जाईल, अजून कोणते देवस्थान असतील ते सुद्धा जातील। ह्यांच्याकडनं सावध व्हा। हे जर आपल्या देवदेवतांना सोडत नसतील तर तुमचे प्रॉपर्टी कसे सोडतील? कसे गुन्हे दाखल होऊ शकतात, कोणाकोणावर हे गुन्हे? बघा, या ठिकाणी गोखलेंनी ज्या पद्धतीने, गोखलेंचा एवढा मोठा ब्रँड असताना गोखलेंनी ज्या पद्धतीने पतसंस्थांकडून कर्ज घेतलं, याचा अर्थ कुठेतरी सहकार मंत्रालयाने प्रेशराईज केलं। त्याच्यामुळं सहकार मंत्रालयाच्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी
कर्नाटकच्या ज्या पतसंस्थेला एक्सपेन्शन करायचं होतं आणि त्याची परवानगी फक्त मुरलीधर मोहोळांच्या खात्यात होती, त्यामुळे कर्नाटकच्या नका पतसंस्थेने इकडं गोखलेंना कर्ज दिलं. त्याचबरोबर बुलढाणा नका अर्बननी नका त्या ठिकाणी कर्ज दिलं. याचा अर्थ तिथल्या नका चेअरमन असतील किंवा महाव्यवस्थापक असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा. महापालिकेला या ठिकाणी फसवलं गोखलेंनी. त्याच्या ठिकाणी चॅरिटी कमिशनरच्या नका एकूणच पत्रावर या संदर्भामध्ये ट्रस्टच्या नावाने परवानगी घेतली. त्यामुळं महापालिकेच्या वतीने सुद्धा गोखले आणि गोखलेंच्या पिलावळांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो. मुरलीधर मोहोळांचा याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की मुरलीधर मोहोळांनी ज्या प्रकारे गोखलेंना इन केलं, मुरलीधर मोहोळांनी ज्या पद्धतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयातून नाही नका बरोबर. जे आणि काही याच परवानगी दिली, पार्श्वभूमीवर आता यांची भूमिका काय असेल ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ही दोन दृश्य आपण पाहतो स्क्रीनवर. पुण्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं त्याच संदर्भात आंदोलन सुरू आहे आणि इकडे दुसरी जी दृश्य आपण पाहतोय जैन समाजाचा सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये मूकम मोर्चा निघालेला आहे. धर्मादाय आयुक्तालयासमोर हा मोर्चा निघालेला आहे. आंदोलन सुरू आहे. पुण्यामधील जैन बोर्डिंग व्यवहाराविरोधात संभाजीनगर शहरामध्ये जैन समाजातर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तीच दृश्य आपण सध्या पाहतोय. दोन ठिकाणची पुण्यामध्ये सुद्धा पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आंदोलन किती आक्रमक झालेले आहेत हे आंदोलक आपण नुकतंच पाहिलं. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जैन समाजाचा हा मूकम मोर्चा सुरू आहे. विशाल ये ना मागे. तुझं काय चालू आहे विशाल? Thank you.